Good morning student. Today we see Chaturtha Pathaha Dvau Dve Dve. There are three numbers in Sanskrit. The dual denotes two things or persons. The example of dual number have been introduced in this lesson. Student, we see in last lesson singular and plural form of noun and numbers. In this lesson we see dual form of noun, pronoun and numbers. We see 4.1 etau tvau. Etau, etat pronoun, etat sarvanam, pullingam, prathama dvivachanam. तौ तत् सर्वनाम पुल्लिंगम प्रथमा द्विवचनम. Etau means these two or tau means those two. Etau shunakau. Shunakau, two dogs. Shunakaha, shunakau, shunakaha. Etau shunakau. These are two dogs. Etau khadataha. Khadataha means eating. Khada, present tense means lat lakar, pratham purush, dvivachanam. These two are eatings. Kau khadataha. Kau, kim sarvanam, prathama dvivachanam. Who are eating? Etau shunakau khadataha. These two dogs are eating. विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण द्विवचनांचा अभ्यास करत आहोत. त्यानुसार एतौ, शुनकौ, खादतः, कौ हे कंप्लीट वर्ड्स द्विवचनामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. द्विवचन म्हणजे ज्या शब्दांच्या माध्यमातून दोन वस्तू किंवा दोन व्यक्तींचा आपल्याला संदर्भ लक्षात येत असतो, अशा शब्दांना आपण द्विवचनम असं म्हणतो. ठीक आहे. तौ बालकौ. तौ बालौ. दोज आर टू बॉयज. तौ खेलतः. खेलतः प्लेइंग. दोज टू आर प्लेइंग. कौ खेलतः. हु आर प्लेइंग. दोज टू बॉयज आर प्लेइंग. एतौमुळे दोन व्यक्ती जवळ असलेला आपल्या लक्षात येतात आणि तौ या तद या सर्वनामामुळे त्या व्यक्तींचा संदर्भ दूर असलेला आपल्याला लक्षात येतो. या दोन्हीही एतौ आणि तौच्या यूजमधून आपण द्विवचनाचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण 4.2 मध्ये एते ते स्त्रीलिंगी फॉर्म्स आपण पाहणार आहोत. एते, एतत् सर्वनाम, स्त्रीलिंगम, प्रथमा विभक्ती, द्विवचनम. गायिके सिंगर्स. गायिका, गायिकेमध्ये मूळ शब्द आहे गायिका, आकारांतम, स्त्रीलिंगम, प्रथमा द्विवचनम. एते गायिके. These are two lady singers. एते गायतः. These two are singing. के गायतः. Who are singing? एते गायिके गायतः. These two lady singers are singing. ते विद्यार्थिन्यो. विद्यार्थिन्यो ह्यामध्ये मूळ शब्द आहे विद्यार्थिनी. विद्यार्थिनी म्हटल्यावर शेवटी स्वर येतो ई, म्हणजेच इकारांतम, ज्याच्या शेवटी ई हा स्वर आहे असा शब्द. इकारांतम, स्त्रीलिंगम, प्रथमा विभक्ती, द्विवचनम. ते विद्यार्थिनो. दोज आर टू गर्ल स्टुडंट्स. ते पठतः. पठतः रीडिंग. पठ प्रथम गण परस्मैपद, लट लकारः प्रथम पुरुष द्विवचनम. ते पठतः. दोज टू आर
रीडिंग. के पठतः, हू आर रीडिंग. ते विद्यार्थिन्यो पठतः. दोज टू गर्ल स्टुडंट्स आर रीडिंग. ह्या दोन्हीही सेंटेन्समधून आपल्याला असं लक्षात येते की इथे दोन गायिका गात आहेत आणि ह्या चित्रामध्ये दोन विद्यार्थिनी पुस्तकाचं पठन करत आहेत. हे आपल्याला ह्या दोन्ही चित्रांमधून दोन ह्या स्त्रीलिंगी शब्दांचा आपल्याला संदर्भ लक्षात आलेला आहे. नेक्स्ट 4.3 एते ते. 4.3 मध्ये आपण नपुंसकलिंगी शब्दांचा प्रयोग पाहणार आहोत. एते, दीज टू, ते, दोज टू. एते वाहने. वाहने मीन्स व्हेकल्स. वाहन अकारांतम नपुंसकलिंगम. ते वाहन म्हणतो. ते या सर्वनामाने आपण डोनेट करतो नपुंसकलिंगी शब्द. ठीक आहे. एते वाहने. दीज आर टू व्हेकल्स. एते गच्छतः. दीज टू आर गोईंग. गच्छतः ह्यामध्ये गमगच्छ असा धातू आहे. आपण तो पूर्वी पाहिलेला आहे. गमगच्छ प्रथम गण, प्रथम पुरुष, एक वचनम. के गच्छतः, व्हॉट आर गोईंग. एते वाहने गच्छतः. दीज टू व्हेकल्स आर गोईंग. ते पुष्पे. पुष्पेमध्ये मूळ शब्द आहे पुष्प. पुष्प म्हणजे फूल, फ्लावर. पुष्प शेवटी स्वर येतो अ, म्हणजेच अकारांतम नपुंसकलिंगम प्रथमा द्वितीया द्विवचन. ठीक आहे. ते पुष्पे. दोज टू आर फ्लावर्स. ते विकसतः. दोज टू फ्लावर्स आर ब्लूमिंग. विकसतः ब्लूमिंग. व्हॉट आर ब्लूमिंग. के विकसतः. व्हॉट आर ब्लूमिंग. ते पुष्पे विकसतः. दोज टू फ्लावर्स आर ब्लूमिंग. विद्यार्थ्यांनो, ह्या पाठामध्ये आपण ड्युअल फॉर्मचा प्रयोग पाहिलेला आहे आणि आत्तापर्यंतच्या पूर्ण चारही पाठामध्ये आपण परिचय, त्यानंतरचे पुढचे पाठ ह्यामध्ये आपण एकवचन, द्विवचन आणि बहुवचनाचा प्रयोग कशा पद्धतीने करायचा आहे, त्यावर क्वेश्चन कशा पद्धतीने लिहायचं आहे आणि जर दिलेलं चित्र असेल तर त्यावर त्या चित्रामध्ये असलेल्या संख्यानुसार आपण ते सेंटेन्स कोणत्या वचनामध्ये तयार करायचे, एकवचनामध्ये, द्विवचनामध्ये का बहुवचनामध्ये, हे सुद्धा आपण ह्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुल्लिंग शब्द कशा पद्धतीने ओळखायचा आहे, स्त्रीलिंग शब्द कशा पद्धतीने ओळखायचा आहे आणि नपुंसकलिंगी शब्द कशा पद्धतीने ओळखायचा आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानुसार हे चारही पाठांची स्टडी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्झामसाठी करायची आहे. ओके.